सुरुवात एका वादाच्या बातमीने करूया। हा वाद आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्याचा आणि भाजपच्या एका नेत्यांमधला। खासदार संजय राऊतांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। पाकिस्तानच्या मोहसिन नकवींच्या नेतृत्वात आशिष शेलार बॅटिंग करणार अशी बातमी सामना छापून आल्यावर राऊतांनी एक जळजळीत बाईट सुद्धा दिला, प्रतिक्रिया दिली आणि त्यावर आशिष शेलारांनी संजय राऊतांना जावेद मियादाद मातोश्रीवरती आला होता याची आठवण करून दिली आणि याच मुद्द्यावरनं राजकीय सामना रंगल्याचं चित्र आहे। पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादाद दिलीप वेंगसरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपत आता क्रिकेटवरनं राजकीय मॅच सुरू झाली। राष्ट्रभक्तीचा ढोंग करणारा भाजप क्लीन बोल्ड अशी बातमी छापून संजय राऊतांनी आशिष शेलारांच्या जिव्हारी लागणारा घाव टाकला। या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं ते सुद्धा पाहूया। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले, तर या काउन्सिलच्या सदस्यांमध्ये आशिष शेलार यांचीही निवड झाली आहे। याच मुद्द्यावरनं संजय राऊतांनी शेलारांना नकवींच्या हातात हात घालून काम कसं करणार असा सवाल विचारला। पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहामध्ये। वीर सावरकर स्मारकाकडे किंवा तिथे RSSच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे, मोठा सत्कार जय शाहच्या हस्ते। संजय राऊतांच्या टीकेनंतर आशिष शेलार बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरले। पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियादाद कुणाच्या घरी आला होता याची आठवण शेलारांनी राऊतांना करून दिली। अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही आणि तोंड कसं देणार मी, तर स्वाभाविक आहे मोहसिन असो का टोसिन असो, भारत माता की जय म्हणूनच मी त्याला सामोरं जाईल। आशिष शेलारांनी टीकेचा षटकार लगावल्यावरती संजय राऊतांनी पलटवाराचा स्ट्रेट ड्राईव्ह मारला। दिलीप वेंगसरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियादाद होते। जावेद मियादाद तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं पाकिस्तानची वकिली इथे करायची नाही, पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला नेहमीच विरोध केला होता। शिवसैनिकांनी तर वानखेडे स्टेडियमची पिचही उखडून टाकलेली। मात्र नंतरच्या काळात पाकिस्तानची टीम भारतात येऊन वर्ल्ड कप खेळली। आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधली ही राजकीय मॅच नक्की जिंकणार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या